इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला और फिसल गया। नाही काढत मग तर आजची आपली ट्रिप होती एका ॲग्रो टुरिझम मध्ये। तर बॅटिंग असावी ओमकार सारखी, डान्स असावा तर संदीप सर आणि काकांसारखा, पूल मस्ती असावी तर टीम 3 आणि 4 सारखी, आणि ॲडव्हेंचर मध्ये टीम 1 सारखा कोणी नादच करू नका, आणि बिल्डर असावे तर टीम 3 सारखे, आणि स्पेशली विशू सर। आणि या सर्व भन्नाट टीम्सला एकत्र ठेवणारी म्हणजे आपली SNJ। चला तर मग सुरू करूयात ह्या भन्नाट प्रवासाला। One more time, let's do this. आमचे सर प्लॅनिंग करताना कोणी कुठं बसायचं। तर दोस्तांनो, आतापर्यंत मी एवढं ट्रिप केलं पण ही SNGची ट्रिप एकदम खतरनाक होती। अश्विनी मॅडमने प्रेझेंट घेतली 15-20 मिनिटं ट्रिप निघाली, पण बाहेर विशाल सरांच्या आणि कुलदीप सरांच्या तोंडावर एक वेगळीच रिॲक्शन पाहायला भेटली। तर ह्या प्रवासामध्ये मला खूप वर्षांनंतर आनंदीचं नेत्रदर्शन झालं, आणि आमच्या बसमध्ये धिंगाणा तर एवढा बेकार चालला होता, बाहेरची लोक विचार करत होती बस खालीवर का एवढी हालतीये। नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है। तर बसचा प्रवास संपून आपण 1-1.5 तासात तिथे रिसॉर्टवरती पोहोचलो, आणि आपण सुरुवात केली आपल्या फोटोज काढायला। एवढी गर्दी पाहून म्हटलं आपण आपला सेपरेट सेल्फी काढू। नंतर आतमध्ये गेल्यानंतर आपण आपल्या बॅगा ठेवून आपण बसलो सीधा नाश्त्याला। तर इथली मिसळ पाव एकदम खतरनाक होती। मिसळ पाव सोबत आपल्याला पोहे पण फ्री भेटले, आणि दुपारचं ऊन कडक होतं, त्याच्यामुळे म्हटलं आपले इंडोर गेम्सच खेळावे। तर पहिले आपण सुरुवात केली कॅरम पासून। नंतर आपले कोच अनिल काकडे यांच्या आग्रहानुसार आपण गेलो क्रिकेट खेळायला। तर क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की तिथे फक्त नशिबान लोकांनाच बॅटिंग भेटते, बाकी लोक ग्राउंडवर ते फक्त कोंबड्यांच्या मागे म्हणजेच बॉलच्या मागे पळत राहतात। आता खेळून झाल्यानंतर म्हटलं थोडंसं फ्रेश आहोत। तर आपला मोबाईल वॉटरप्रूफ आहे याची टेस्टिंग करण्यासाठी मी मोबाईल हातात घेतला, आणि तेवढ्यात मागून कोणीतरी ढकललं, आणि पाण्यामध्ये प्रथमेशच्या ब्लर चेहऱ्याशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही। नंतर मी विक्रांत सरांना परत एक व्हिडिओ काढायला लावला, तो जरासा चांगला झाला, आणि पुढे राम भाऊ आणि काही पोरं फोटोला पोज देऊन इथं उभे राहिले होते, पण त्यांना काय माहिती आपण इथे व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहे, पण यांचा व्हिडिओ पण एकदम खतरनाक निघाला। तर आपण इथे पाण्यामध्ये बॉल खेळत असताना दुसऱ्या साईडला चालू होती कायाकिंग, म्हणजेच काहीतरी बोटिंग नावाचा प्रकार होता। तर अर्धा किलोमीटरची ट्रॅक्टरची राईड पूर्ण करून हे गेले बोटिंग करायला। आणि संध्याकाळी थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर आपण गेलो ॲडव्हेंचर पार्ककडे। तिथे हा छोटा प्रथमेशची शाहरुखच्या स्टाईलमध्ये सुरुवात केली ह्या ॲडव्हेंचर राईड, आणि ह्या पिक्चरमध्ये थोडासा क्लायमॅक्स तयार व्हावा यासाठी विक्रांत सरांनी थोडासा हातभार लावला। संध्याकाळ झाल्यानंतर रसिकेचा एक खतरनाक असा डाव रंगला। एका साईडला होते संदीप भाऊ आणि दुसरीकडे होते सुखी सर। तर दुसऱ्या-तिसऱ्या अथक प्रयत्नानंतर संदीप भाऊंची टीम अखेरकार जिंकली। तर फायनली महायुद्धात आले आपले विशू सर, तर त्यांनी आरामात हे युद्ध जिंकून घेतलं। आता सूर्यास्त होत आलेला होता, तर जाता जाता म्हटलं थोडंसं बाणाशी खेळ, पण ह्या पाण्याने मला एक गोष्ट शिकवली, नेहमी डाऊन टू अर्थ राहावे। तरी अशी अविस्मरणीय मजा आणि धमाल कायम लक्षात राहील। तर आपला हा प्रवास कायम असाच चालू राहील। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।